शूटिंग झालेल्या स्टुडिओला ठाकरेंनी पैसे दिल्याचा आरोप संजय निरुपम यांचा आहे। ठाकरेंच्या सूचनेनुसार कामरानं खालच्या दर्जाची टिप्पणी केली। कामरानं शिवसैनिकांची माफी मागेपर्यंत आंदोलन करू, शिवसैनिक कामराला शोधतायत। कामरानं मुंबई सोडली आणि पोलिसही त्याचा शोध घेत असल्याचं संजय निरुपम यांनी सांगितलंय। त्यांना असा एक इशारा देतो, वॉर्निंग देतो, तुम्ही लवकरात लवकर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री और शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथराव शिंदेवर ज्या प्रकारे खालच्या लेवलची टिप्पणी केलेली आहात तो परत घ्या, माफी मागा, नाहीतर पोलिसच्या लेवलवर कारवाई होईल। अंधेरी पोलीस MIDC पोलीस स्टेशन मध्ये FIR झालेला आहे, अजून काही FIR होईल, जे तोडफोड झाली अजून तोडफोड असं होईल, पण तुम्हाला आम्ही सोडणार नाही। कारण तुम्ही फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाने एक सुपारीबाज व्यंगकारचा काम केलेला। ज्या स्टुडिओमध्ये त्यांची शूटिंग झाली, रेकॉर्डिंग झाली, त्याच्यासाठी पैसे मातोश्रीकडून आला होता, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने पैसे दिला होता आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगितल्यानुसार त्यांनी शिंदे साहेबांवर अशी एकदम निकृष्ट लेवलची, खालच्या लेवलची टिप्पणी केलेली आहे। आम्ही शिवसेनेतर्फे त्यांना इशारा देतो की जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्टेटमेंट परत घेत नाही आणि शिंदे साहेबांची शिवसेनाची माफी मागत नाही तोपर्यंत आमचा अभियान चालू राहील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। दरम्यान प्रकरणावरून शिवसैनिक आणि सत्ताधारी आक्रमक झाल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया देखील समोर आल्यात, त्याही जाणून घेऊया। पुलिस आपकी है, फिर आपको अगर आपकी भावनाएं तो जल्दी आहत हो जाती है तो फिर आप पुलिस के पास जाके कंप्लेंट लिखवाते। तोड़फोड़ करने का अधिकार किसी को कानून व्यवस्था में दिया नहीं जा सकता। ये कानून का राज है या मेरे बाप का राज है, इसमें अभी हाँ फ़र्क जो है वो करना पड़ेगा कानून को। और अगर स्टैंड अप कॉमेडी से इतनी तकलीफ़ है, वहाँ की भाषा से इतनी तकलीफ़ है, तो फिर उसको पूरी तरह बंद कर देना चाहिए। AI भी हमने देखा है, उसके बाद में हमने कुछ और उस तरीके के प्रोग्राम देखे हैं। तो टिप्पणी से इतना डरना क्यों? ये तो फ्रीडम ऑफ स्पीच के खिलाफ है, ये तो संविधान के खिलाफ है। नहीं, राज्य ही तोड़फोड़ वालों का चालू है। अपने ऊपर हुई टीका को सहन नहीं करना और दूसरों को मगर टारगेट कर कर उनकी पूरी बेइज्जत करना, यही सरकार में हमेशा चालू है। ये सरकार कानून के हिसाब से चलता है या कायदे के हिसाब से चलता है, संविधान को लेकर चलता है या अपने मनमानी कारभार के हिसाब से चलता है? यही आज की ये कामरान की तोड़फोड़ की है। देखो, कुछ बातें होती है, कुछ व्यक्ति स्वातंत्र्य है। हमारे संविधान ने, हमारे डेमोक्रेसी ने हमको बोलने का अधिकार दिया है और उसका जवाब देना है तो आप बोल के बात करके दो, पर इसका मतलब यह नहीं कि किसी को हानि पहुंचाए, किसी को नुकसान पहुंचाए, ये गलत बात है। एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व मोठं आहे हे त्यांच्या पक्षाला सुद्धा माहिती आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे। याच्यात आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलायचं झालं तर व्यंगात्मक टीका ही ठाकरे साहेबांची ताकद होती आणि एकनाथ शिंदे साहेब जर ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहेत असं ते म्हणतात, तर मला असं वाटतं की असे विषय जेव्हा होतात तेव्हा नेता म्हणून या गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं गेलं पाहिजे। सत्ताधाऱ्यांनी कुणाल कामराच्या या वक्तव्यासंदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या त्याही आपण पाहूया। शंभर टक्के प्लांट होती, ते ठरवून केलेलं आहे आणि त्याचं नाव पण मला येत नाही व्यवस्थित, कोण? कामरा। तो कामरा संविधानाची प्रत हातात घेऊन जर ट्विट करत असेल तर आम्ही देखील संविधान मानणारे आहोत
आम्ही देखील संविधानावर विश्वास ठेवूनच पुढे जाणारे आहोत। आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेणारे आहोत। याचा अर्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही कोणाची बदनामी करेल हे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। ही जी कीड आपण पाळतोय ना महाराष्ट्रामध्ये, ह्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे। तुम्ही कॉमेडी करा ना, तुझ्या कॉमेडीला कोण इकडे भीक घालतोय, पण तू आमच्या आस्थेवर बोललास, आमच्या नेत्यांवर बोललास, आणि ज्या भाषेत तू बोलायला पाहिजे ना ते गपचूप तुझ्या त्या चौकटीमध्ये बोलायचं, नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही। आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार। तो जो कामरा आहे त्यांनी ज्या पद्धतीनं टीका करताना पातळी सोडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली, देशाच्या प्रधानमंत्र्यांवर टीका केली पातळी सोडून, त्याचं कोणी समर्थन करत नाही। आणि त्यानंतर जी काही प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून उमटली, स्टुडिओची तोडफोड झाली, काही असेल ती प्रतिक्रिया भावनिक प्रतिक्रिया होती, ती येणं साहजिक आहे, पण हिंसेचं पण आम्ही समर्थन करत नाही। आणि यानंतर कोण कुणाल कामरा आहे त्याचं प्रोफाईल काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन आहे। आजूबाजूला घडणाऱ्या विसंगतीवर तिखट भाष्य करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे। राजकारण, बॅचलर लाईफ, टीव्ही जाहिराती, टॅक्सी ड्रायव्हर यांवर त्याने आधी भाष्य केलंय। मुंबईमध्ये त्याचा जन्म झाला आणि करिअरही मुंबईतच झालं। जय हिंद कॉलेजमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत त्यानं शिक्षण घेतलंय। प्रसून पांडेसोबत सुरुवातीला प्रोडक्शन असिस्टंट म्हणून त्यानं काम केलंय। 2013 पासून स्टँडअप कॉमेडीला त्यानं सुरुवात केली आहे। 2017 मध्ये तीव्र राष्ट्रभावनेचा उपहास केल्यानं जीवे मारण्याची धमकी त्याला दिली गेली। 2020 मध्ये इंडिगो विमानात अर्णब गोस्वामीला त्यानं मुलाखतीसाठी छेडलं। इंडिगो कंपनीनं कामरावरती 6 महिन्यांसाठी बंदी घातली। इंडिगोनंतर एअर इंडियानं कामरावरती आजीवन बंदी घातली। हवाई मंत्र्यांच्या आवाहनानंतर स्पाइसजेट आणि गो एअरनं सुद्धा त्याच्यावर बंदी घातली। कामरावरील हवाई बंदी विरोधात निर्माते अनुराग कश्यप यांनी इंडिगोचं विमान नाकारलं। कुणाल कामरानं इंडिगो विरुद्ध 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची कायदेशीर नोटीस काढली। 2022 ला कामराचा गुरगावमधला शो रद्द करण्यात आला। नथुराम गोडसेचा निषेध करण्याचं त्यानं विश्व हिंदू परिषदेला आव्हान दिलं होतं। 2020 मध्ये अर्णब गोस्वामीला जामीन दिल्यानं सुप्रीम कोर्टावर त्याने टीका केली, त्यामुळे 8 जणांकडून त्याच्यावर अवमाननेची याचिका दाखल झाली। पुढची बातमी पाहूया। भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेवरून सरकारवर गरजणाऱ्या राज ठाकरेंना त्यांचेच मित्र आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी टोला हाणलाय। एका खोक्याबाईचं काय घेऊन बसला, तिथे संपूर्ण विधानसभेत खोकेबाई बसलेत असा टोला राज ठाकरेंनी सरकारला लगावला। आणि यावरून ज्यांना लोक निवडून देत नाहीत ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात असं सणसणीत प्रत्युत्तर मंत्री आशिष शेलारांनी दिलंय। तर आपण कधी निवडून आलात का असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगावलाय। खोक्याबाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे। खोकेबाई भरले आतमध्ये मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटून टाकले जात आहे। धन्यवाद। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे। कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाही, ते विधानसभेत जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात।
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूची वाघ्या कुत्र्याची समाधी तातडीनं हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली। यानंतर आता संभाजी ब्रिगेडनंही यावरून सवाल उपस्थित केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी अचानक वाघ्या कुत्र्याची समाधी आली कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। याआधी सुद्धा 1 ऑगस्ट 2012 साली संभाजी ब्रिगेडनं वाघ्या कुत्र्या काढून टाकला होता। प्रशासनानं तो परत बसवला। यानंतर आता सरकारनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान संभाजीराजे छत्रपतींनी केलेल्या मागणीनंतर अजित पवारांनी यावरून भाष्य केलंय। मुद्दा मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, मात्र राज्यासमोर अनेक प्रश्न असताना जुने मुद्दे काढून नवीन प्रश्न निर्माण केले जात असल्याचं अजित पवार म्हणाले। मला एक कळत नाही हो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680ला गेले। 1630चा त्यांचा जन्म, 1680ला ते गेले। आता हा सगळा काळ 80ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत? आता ही समाधी काय आज आहे का? आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात। त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होत, त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतोय। दरम्यान या संदर्भात तपास करून निर्णय घेतला जाणार असल्याचं शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंनी सांगितलं, तर अमोल मिटकरींनी या संदर्भात इतिहासात नोंद नसल्याचं सांगितलंय। ही समाधी काल परवा काय बांधलेली नाही आहे किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार बांधलेली नाही आहे। त्यावेळेच्या इतिहास संशोधकाराने किंवा कोणी जे काय सांगितलं ते केलेलं आहे। मधल्या काळामध्ये बजरंग दलवाल्यांनी ती कुत्र्याची समाधी पाडली होती आणि ती पाडल्यानंतर परत शासनाने हाय तशी बसवून दिलेली आहे। व्यवस्थित त्याचा विचार करून पुढचं पावलं टाकावी की जेणेकरून कोणाच्या भावना दुखवतील। एखादा असा पाळीव प्राणी प्रामाणिक असतो आणि त्यावेळेचा इतिहास त्या लोकांनी सांगितला, लिहिला गेला आणि म्हणून करता तिथं त्यांची समाधी बसवली। त्याच्यामध्ये व्यवस्थित तपासून घेऊन पुढचा निर्णय करू आम्ही। छत्रपती संभाजीराजे खासदार, माजी खासदार यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलंय ते मी पाहिलं आणि त्यामध्ये त्यांनी मागणी केली की रायगडवरील वाघ्या कुत्र्याची जी काही ते शिल्प आहे ते अनैतिहासिक आहे आणि ते हटवलं पाहिजे अशी मागणी केली। त्यांच्या मनात जर ती शंका आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना गांभीर्याने घेतील आणि नक्कीच वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत जे गैरसमज आहेत ते एकदा संशोधन समितीने एखादी गठीत करून ते जनतेसमोर आणावे, जेणेकरून जनतेच्या मनात कुठला प्रश्न उरणार नाही। दरम्यान या सगळ्या संदर्भात विरोधकांच्या देखील प्रतिक्रिया समोर आल्या, त्याही पाहूया। मला त्याच्यावर भूमिका घेण्याची मला वाटतं इतिहास तज्ज्ञांनी सांगू दे। हे असले चिवडत बसायला वेळ नाही हो। कुत्र्यावर सुद्धा तुम्ही जर वेळ घालवणार असाल, अरे लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे बाबा, महागाईचा प्रश्न आहे, महिलांवर अत्याचार झाला, छत्रपती शिवाजी महाराजांना चालला असता का? एवढं तर विचार करा। त्याच्यावर रायगडाला एक कुत्र्याची समाधी बांधून त्याला डिवचण्याचाच हा प्रयत्न आहे। त्यामुळे संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे। त्या कुत्र्याची समाधी कुठलाच उल्लेख नसताना इतिहासात कोण वाघ्या कुत्रा काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत। त्यांचं आम्ही समर्थनच करतो। छत्रपतींच्या कुटुंबातून एक व्यक्ती आज जर या बाबतीत बोलत असेल तर मला असं वाटतं की त्या गोष्टी कुठेतरी सिरियसली घेतल्या पाहिजे आणि जे सर्व इतिहासकार आहेत यांना सुद्धा विश्वासात घेऊन जर राजे जे बोलतायत ते खरं असेल तर नक्कीच त्यांचं म्हणणं हे मानून त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे असं या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात दुपारच्या बातम्या पूर्वीसोबत पाहत रहा एबीपी माझा। सहप्रस्तुत करते SRJ TMT बार्स, मेकिंग इंडिया स्ट्रॉंगर आणि महाराष्ट्राचा महाब्रँड IIB घेऊन आले आहेत। सर्वात मोठी स्कॉलरशिप परीक्षा IIB फास्ट, पावर्ड बाय पारंपरिक चवीचं नवरूप RA मसाले आणि गोविंद घी, इंडिया का ओरिजिनल सुपरफूड, को पावर्ड बाय एक हिंट तो देते, हिंट बड़े आराम से आणि फॉर्च्यून सनफ्लावर ऑयल वेरी वेरी लाइट, पार्टनर बाय ईस्टर्न इंजिन ऑयल, मतलब सेफ्सॉल ईस्टफाई। अमृत नोनी